नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. भाजपाच्या पहिल्या यादीत आमदार रणधीर सावरकर. प्रदेश सरचिटणीस सावरकरांवर पक्षाने दाखविला विश्वास. पहिल्या यादीत स्थान नसल्याने उमेदवारांमध्ये वाढली धाकधूक. 3 मतदारसंघातील भाजपा दावेदार मात्र प्रतीक्षेतच. कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिनी वादाची किनार. आमदार, कार्यकारी परिषद सदस्यांनी व्यक्त केला रोष. ई चार्जिंग स्टेशन अभावी शिवाई इलेक्ट्रिक बस आलीच नाही. 200 इलेक्ट्रिकल बसेस थांबल्या की थांबविल्या प्रश्नच. दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दीचा उच्चांक. तेलाचे वाढलेल्या दरांनी गृहिणींचे बजेट कोलमडले. आता सविस्तर बातम्या. भाजपच्या पहिल्या यादीत अकोल्यातील एका आमदाराचे नाव जाहीर करत विधानसभा निवडणुकीचे रणशिंग भाजपने फुंकले आहे. पहिल्या यादीत अकोल्यातील एकच जागा जाहीर करण्यात आली आहे. इतर जागांची घोषणा कधी, असा प्रश्न उपस्थित होतोय. अकोला जिल्ह्यातील भाजपचे अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांचे पहिल्या यादीत नाव समोर आले आहे. त्यांना पुन्हा पक्षाने संधी दिली आहे. रणधीर सावरकर हे दमदार उमेदवार म्हणून समोर आले असून ते प्रदेश भाजपचे सरचिटणीस आहे. त्याचबरोबर पहिल्या यादीत बुलढाणा जिल्ह्यातील खामगावचे ॲडव्होकेट आकाश मुंडकर, त्याचबरोबर चिखलीच्या विद्यमान आमदार श्वेता महल्ले यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केला आहे. जळगाव जामोद येथून डॉक्टर संजय कुटे, अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे प्रताप अरसड, अचलपूर येथून प्रवीण तायडे यांच्या नावावर भाजपाने शिक्कामोर्तब केले आहे. गेल्या वेळी तिकीट कापलेले 52 कुळे यांना तिकीट दिले असून पहिले नाव या यादीत देवेंद्र फडणवीस यांचे आहे. एकूण 99 लोकांचे तिकीट आज भाजपने जाहीर केले. यामध्ये 13 महिलांचा समावेश आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांचे नाव घोषित करण्यात आले, पण जिल्ह्यातील इतर मतदारसंघाच्या उमेदवारांचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. नेमके असे काय झाले की या मतदारसंघांना मागे ठेवले गेले? अकोला पूर्व या विधानसभा मतदारसंघात रणधीर सावरकर हे प्रबळ उमेदवार आहेत. ते प्रदेश सरचिटणीस आहेत. त्यांचे नाव पहिल्या 99 उमेदवारांच्या यादीत आल्याने त्यांच्यावर पक्षाने मोठा विश्वास ठेवला. अकोला पश्चिम मतदारसंघ हा राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता राजकीय गोटात व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर या मतदारसंघात भाजप अंतर्गत इच्छुकांची मोठी यादी आहे. यात दिवंगत आमदार लालाजी यांची स्नुषा, अर्चना शर्मा, विजय अग्रवाल, मोतीसिंह मोहता, डॉक्टर अशोक ओळंबे, हरीश अलीमचंदानी, अश्विनी हातवळणे, सिद्धार्थ शर्मा यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात होती. इतके इच्छुक पक्षासाठी डोकेदुखी ठरत आहेत. त्यामुळे ही जागा थेट राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याची तयारी खुद्द प्रदेशाध्यक्षांनी वर्तवली होती. दरम्यान अकोट मतदारसंघात विद्यमान आमदारांबद्दल तीव्र नाराजी आहे. इतकेच नाही तर मूर्तिजापूर मतदारसंघात विद्यमान आमदाराच्या विरोधात बार्शी टाकळीतील उद्रेकाची दखल प्रदेश स्तरावर घेण्यात आली आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 56वा स्थापना दिवस रविवारी 20 ऑक्टोबर रोजी होता. या स्थापना दिवशी कृषी परिषदेच्या सदस्यांना आमंत्रित करत त्यांना आचारसंहितेचे कारण पुढे करत येऊ नये असे सांगितल्याने वाद समोर आला आहे. कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिनी सर्वोत्तम कार्य करणाऱ्या कृषी महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र, कृषी संशोधन केंद्र, कृषी तंत्रविद्यालय तथा संशोधक व विस्तार कर्मीचा सन्मान यावेळी होणार होता. त्याचबरोबर सकाळी झेंडावंदन झाले. याप्रसंगी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य, विद्यापीठाचे संचालक, अधिष्ठाता, विद्यापीठ अभियंता, नियंत्रक, कुलसचिव आदींची विशेष उपस्थिती होती. यंदाच्या विद्यापीठ स्थापना दिनाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वोत्तम सेवांनी व परिश्रमाने विद्यापीठ पातळीवर सर्वोत्कृष्ट ठरलेल्या कृषी महाविद्यालय, कृषी तंत्रविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र, कृषी संशोधन केंद्रासह उत्कृष्ट प्राध्यापक, उत्कृष्ट संशोधक, उत्कृष्ट विस्तार संशोधक, प्रक्षेत्र व्यवस्थापक यांना पुरस्कृत करण्यात येणार होते. पण अचानक कार्यकारी परिषदेच्या सदस्यांना टाळण्यात आल्याने नवा वाद समोर आला आहे. आज या ठिकाणी 20 तारखेचा जो
विद्यापीठ स्थापना दिवस होता पंजाबराव कृषी विद्यापीठाचा, त्या कार्यक्रमासाठी सन्माननीय विधान परिषद सदस्य श्री अमोलजी मिटकरी साहेब, सन्माननीय मोरेश्वरजी वानखेडे साहेब, आम्ही तिन्ही सदस्य या ठिकाणी हजर आहे। या ठिकाणी गेल्या 45 वर्षांमध्ये या विद्यापीठाने विविध प्रकारचे वाण ज्याची निर्मिती केलेली आहे ती शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेली आहे। अशा प्रकारे त्यांचा जे संशोधक करणारे आहेत त्यांचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम आहे। विद्यापीठाच्या या 45 वर्षाच्या कार्यकालामध्ये जो अहवाल आहे तो अहवाल कुठेतरी सादर करण्यासाठी, तो अहवाल ऐकण्यासाठी केंद्राने त्या ठिकाणी RC अग्रवाल म्हणून यांचे प्रतिनिधी इथे पाठवलेले आहेत आणि अतिशय मोठा कार्यक्रम हा असताना देखील या ठिकाणी अशा प्रकारे विधान परिषद सदस्याचा अवमान करणे, कार्यकारी सदस्य सन्मान्य श्री मोरेश्वर वानखेडे साहेबांचा अवमान करणे हे संयुक्तिक नाही आहे आणि म्हणून त्यामुळे आम्ही या विद्यापीठाच्या आज आयोजित असलेल्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमावर सर्वजण बहिष्कार टाकत आहे आणि राज्यपालाला देखील आम्ही यांची दखल घेण्यास सांगू। याची नोंद या विद्यापीठाच्या प्रशासनाने घेतली पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि याची बातमी आपण प्रसारित करावी आणि त्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये अशा प्रकारची चूक या विद्यापीठाच्या माध्यमातून झाली नाही पाहिजेत अशी आमची विनंती राहणार आहे। धन्यवाद। देशमुख कृषी विद्यापीठाचा 56वा विद्यापीठ स्थापना दिवस म्हणजे या विद्यापीठ सदस्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो। अनेक विद्यार्थी त्या कार्यक्रमासाठी असतात। कृषी विद्यापीठ ही स्वायत्त संस्था आहे आणि सरनाईक साहेब असतील किंवा मी असेल, आम्ही विधान परिषद सभापतींकडून शिफारस केल्यानंतर कृषी मंत्र्यांकडून या विद्यापीठाचे सदस्य झालेलो आहोत आणि असं असताना आचारसंहितेचा नियम लागू करून आम्हाला कार्यक्रमातच येण्यापासून सन्माननीय कुलगुरू महोदयांनी ज्या पद्धतीनं रोखलं, एक प्रकारे अवमान केला। तो आमचा अवमान नाही आहे, तो महाराष्ट्र विधान परिषदेचा अर्थातच विधिमंडळाचा अपमान आहे आणि म्हणून आम्ही दोघांनी आज ठरवलं तिन्ही सदस्यांनी की आचारसंहितेचा कुठलाही संबंध यात नसताना तुम्ही जर पत्रिका बघितली तर मग आचारसंहितेचा संबंध आहे तर पत्रिकेमध्ये राजकीय लोकांची नावं का टाकली हा आमचा पहिला प्रश्न आहे। दुसरं, किरण सरनाईक साहेब विद्यापीठ सदस्य असताना त्यांचं नाव या पत्रिकेमध्ये नाही। पत्रिकेच्या मागे पाहुण्यांचे आगमन दाखवलेले आहे सकाळी 11 वाजता स्टेजवर आणि पाहुणे म्हणून आम्हाला बोलावलं असेल तर मग एक तर पत्रिकेत नाव टाकण्याची आवश्यकता नव्हती आणि नाव टाकलं असेल तर आम्हाला तिथे सन्मानानं बोलवायला पाहिजे होतं। पण हा महाराष्ट्र विधिमंडळाचा अवमान असल्यामुळे तात्काळ मी आणि सरनाईक साहेब हे माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोऱ्हे यांची भेट घेऊन जे कुलगुरूंनी आमच्यासोबत अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक आम्हाला या विद्यापीठाकडून मिळाली याबाबत त्यांना अवगत करून येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्यांच्यावर कायदेशीर हक्कभंग आणू आणि हक्कभंग आणल्यानंतर ज्या प्रकारे विद्यापीठ सदस्य म्हणून त्यांनी आमचा अवमान केला तो नुसता आमचा अवमान नाही आहे, तो या विदर्भातील ज्यांनी बलिदान दिलं त्यांचासुद्धा अवमान आहे, महाराष्ट्र विधिमंडळाचा अवमान आहे। त्यामुळे आम्ही आता या कार्यक्रमावर बहिष्कार टाकतोय कारण अवमान सहन करून तिथे जाणं योग्य नाही। आमचे सन्माननीय कुलगुरू आणि आमचे सन्माननीय रजिस्ट्रार यांनी आम्हाला सुवर्ण जयंती विश्रामगृह येथे आम्ही बसलो असताना आम्हाला निरोप दिला की आचारसंहिता लागल्यामुळे आपल्याला कार्यक्रमामध्ये येता येणार नाही आणि हा कार्यक्रम काही राजकीय कार्यक्रम नाही, भूमिपूजनाचा कार्यक्रम नाही, कुठल्या समाजाला लाभ देण्याचा कार्यक्रम नाही किंवा कुठला इंटरव्ह्यू नाही, कुठल्या समाजाला त्याचा लाभ होईल असा कार्यक्रम नाही। हा विद्यापीठाच्या स्थापना दिवसाचा दरवर्षीचा रेग्युलर कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये कार्यकारी परिषद सदस्यांच्या आमच्या सर्वांचे नावं या पत्रिकेमध्ये छापले आहे आणि आमचे सगळे नावं छापले असताना सुद्धा आमचा अपमान म्हणून आज आमचा अपमान केला जात आहे आणि आम्हाला कार्यक्रमापासून वंचित ठेवत आहे। त्यामुळे इथे उपस्थित असलेले आम्ही मिटकरी साहेब, सरनाईक साहेब आणि मी मोरेश्वर वानखेडे आम्ही तिन्ही कार्यकारी परिषद सदस्य आजच्या या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहे। अकोला परिमंडळातील काही बस स्थानकावर चार्जिंग स्टेशन उभारण्यात हयगय केल्याने शिवाय या इलेक्ट्रिकल बसेस भेटणार नसल्याची माहिती आहे। त्यामुळे दिवाळीत प्रवाशांची वाहतूक कोंडी आणि खटारा गाड्यात प्रवास करावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे।
प्रदूषणमुक्त प्रवास व इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने विजेवरील वातानुकूलित शिवाई बस चालवण्याचा निर्णय घेतलाय. लवकरच राज्यभरात ई बस धावणार आहेत. या अंतर्गत अकोला येथून 209 ई बससाठी प्रस्ताव पाठवला आहे. यातील पहिल्या टप्प्यातील ई बस प्रदान करण्यासाठी परिमंडळाकडून विचारणा होत आहे. मात्र चार्जिंग स्टेशनचे काम रखडल्याने यंदाही ई बसमध्ये प्रवास करण्याचे अकोलेकरांचे स्वप्न भंगले आहे. अकोला एसटी विभागात 5 आगारात चार्जिंग स्टेशन तयार होत आहेत. त्यापैकी कारंजा, वाशिम येथील काम पूर्ण होण्यात आहे, तर अकोल्यासह अकोट, मंगरुळपीर, रिसोड येथील चार्जिंग स्टेशनचे काम रखडले आहे. सर्व चार्जिंग स्टेशन तयार झाल्याशिवाय बस धावणार नाहीत. त्यामुळे राज्य यादीत पहिल्या टप्प्यात समावेश असूनही अकोला विभागाला बस मिळवण्यासाठीची आशा धूसर झाली आहे. तर अकोट, मंगरुळपीर, रिसोड येथे फक्त चार्जिंग पॉइंट असेल. चार्जिंग स्टेशनवर एका वेळेस 5 गाड्या चार्ज करता येतील, तर ई डेपोमध्ये 10च्या वर गाड्या चार्ज होतील. त्यापैकी कारंजाचे काम 80%, तर त्यापाठोपाठ वाशिमचे काम झाले आहे. अन्य स्टेशनचे 50% काम अपूर्ण आहे. चार्जिंग स्टेशन गाड्या अकोला 69, कारंजा 36, वाशिम 43, अकोट 20, मंगरुळपीर 21, रिसोड 20 अशा गाड्या प्राप्त होणार होत्या, पण त्या आता भेटणार नाहीत. शनिवारी अमरावती जिल्ह्यात बरसून गेलेल्या अवकाळी वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजा पावसात भिजल्या. सोसाट्याच्या वाऱ्यासह धोधो बरसलेल्या पावसात उभे कपाशी पीक झोपून शेतात आडवे पडले आहे. तिवसा तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करताना त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. पिकांची पाहणी करताना शेतात आडवे पडलेले कपाशी पीक बघून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान मोठे असल्याने त्यांना मदत पुरविण्यात आचारसंहितेची आडकाठी आणल्या जाऊ नये ही अपेक्षा यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत. घरांची पडझड, मोझरी येथे झालेला वीज पडून मृत्यू इत्यादी नुकसानीची मदत तात्काळ द्यावी ही मागणी यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. संत्रा पिकालाही याचा मोठा फटका बसला असून अर्धाधिक संत्रा गळून खराब झाला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांवर ओढावलेल्या या आकस्मिक संकटाने शेतकरी हवालदिल झाला असून हाती आलेले पीक वाया गेल्याने याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसलाय. त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी तात्काळ भरीव आर्थिक मदतीची मागणी माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांनी केली. पाहणी तर केलीच पाहिजे ना. आज नुकसान झालंय, अतिशय खूप मोठं नुकसान झालेलं आहे. एकीकडे सोयाबीनला भाव नाही, दुसरीकडे सोयाबीनच्या गंजा ज्या काढून ठेवलेल्या होत्या त्या ओल्या झालेल्या आहेत. आज कपाशीवर कुठेतरी, पराठीवर कुठेतरी आधार होता, पण आता पराठी पण झुकून गेलेली आहे. संत्रा बहार जो आहे 50%च्या वर खराब झालेला आहे. दिवाळीच्या तोंडावर हे संकट अतिशय मोठं संकट आहे आणि मी आज कलेक्टरांशी बोलली, त्यांना म्हटलं पंचनामे करावे. सरकारने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आचारसंहिता असली म्हणून काय, पण हे बघण्याची गरज आहे. आज माझा शेतकरी हवालदिल झालेला आहे, ही वास्तविकता आहे. अजूनही मागील पैसे शेतकऱ्यांना नुकसानीची मिळाली नाही. जे सत्तेत बसलेले आहे त्यांना शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही आहे. जे सत्तेत बसलेले आहे त्यांना फुकटाचे पैसे देण्यामध्ये आणि पैसे देऊन सत्तेमध्ये येण्याचा इंटरेस्ट या ठिकाणी आहे. गुंड प्रवृत्तीचे लोक, तुम्हीच मला आता सांगितलं की गौरी लंकेशच्या लोकांना ज्यांनी मारलं त्या लोकांना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षात घेतलं. अशी प्रवृत्ती ही गुंड प्रवृत्ती आहे आणि या प्रवृत्तीला मात महाविकास आघाडी नक्कीच करेल. पण आज शेतकऱ्यांचं कॉम्पेन्सेशन मिळणं जरुरी आहे. आज मोझरीमध्ये एका घरावर वीज पडली, एक माणूस तिवशामधला, इसापूरमधला एक माणूस तिथं वीज पडून मेला. हे कॉम्पेन्सेशन लवकरात लवकर झाली पाहिजे आणि शेतकऱ्याकडे लक्ष देण्यात आलंच पाहिजे. शनिवारी रात्री विजांच्या कडकडाटासह धुवाधार झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले होते. डाबकी रोडवर तर प्रचंड पाणी साचले होते. जुन्या शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते. शुक्रवारी रात्रीही सुमारे 3 तास विद्युत पुरवठा खंडित होता. शहरात या पावसाने दाणादाण उडवली, तर या पावसामुळे शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन भिजले असल्याने शेतमालाचे उत्पादन आणखी घटणार आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यात आणखी 3 दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या नागपूर येथे प्रादेशिक कार्यालयाने वर्तवला आहे. डाबकी रोडला तलावाचे स्वरूप. जुन्या शहरातील डाबकी रोडवर अनेक ठिकाणी पाणी साचले. आश्रयनगराकडे जाणाऱ्या रोडवर पाणी साचले होते. वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत होती.
अशातच विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अंधार पसरला होता. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरूनच जावे लागत होते. बार्शी टाकळी तालुक्यातील दगडपारवा, पिंजरसह अन्य भागात पावसाने हजेरी लावली. पातूर तालुक्यातील आलेगाव, खानापूर, बाभुळगाव, शिरला सह अन्य ठिकाणी पाऊस झाला. बाळापूर तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. हातरुण, निमकरदा, शिंगोली, मालवाडा शिवारात पावसाने हजेरी लावली. वाडेगाव परिसरातही धुवाधार बरसला. चोहट्टा बाजार व परिसरात जोरदार हजेरी लावली आहे. खामगाव आणि परिसरात शुक्रवार व शनिवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. या अवकाळी पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर यासारख्या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खामगाव परिसरात विशेषतः सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय. कारण काढणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांनी सोंगून ठेवलेले सोयाबीन पावसामुळे खराब झाले. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे आणि त्यांच्यापुढे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पिकांचे पंचनामे तातडीने करण्याची मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाला केली. शासनाला परिस्थितीचा आढावा घेऊन तात्काळ उपाययोजना करण्याची विनंती शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या मते या पावसामुळे सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांच्या काढणी आणि साठवणीच्या प्रक्रियेत अडथळे आले आहेत. पिके पाण्यात बुडाल्याने उत्पादन आणि गुणवत्तेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे त्याला कवडी मोल भावात विकावा लागणार आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांनी पीक सोंगून ठेवलं होतं ते मागील 2 दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्यात चिखलात भिजून खराब झाले. या पावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई मिळावी, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. अकोला शहरातील अपघात आणि नागपूरच्या एका अपघातात अकोल्यातील 2 तरुणांचे अपघाती निधन समाज मनाला चटका लावून गेले आहे. या युवकांचे अपघाती निधनाने घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. रोजगारासाठी बाहेरगावी गेलेल्या युवकाचा नागपूरला झालेल्या कार दुर्घटनेत मृत्यू झाला. जिल्ह्यातील अमानतपूर येथील तो रहिवासी असल्याचे कळते. नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत राखी तलावाजवळ एक अनियंत्रित कार रस्त्याच्या कडेला गॅरेजमध्ये घुसली. या अपघातात अमानतपूर येथील युवकाचा मृत्यू झाला तर अन्य 6 जखमी झाले. जखमींना नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आले. रंगनाथन कारने गोंदियाहून नागपूरला चालले होते. दरम्यान राखी तलावाजवळ दुचाकी स्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ती कार गॅरेजमध्ये घुसली. तेथे उभा लखन शेखर भोसले याला कारने जोरदार धडक दिली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोटापाण्यासाठी तो तिकडे गेला होता. त्यामुळे गावात शोककळा पसरली आहे. शनिवारी रात्री 9च्या सुमारास उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. या अपघातात कैलास टेकडी भागात राहणारा ध्रुव संतोष कुंबळे हा 22 वर्षीय युवक घटनास्थळीच ठार झाला. अपघातात युवकाच्या दुचाकीचा समोरचा भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला. ट्रक व दुचाकीचा वेग जास्त असल्याने हा अपघात घडल्याची माहिती आहे. आयशरने दुचाकीस्वारात धडक दिल्याने तो जागेवर ठार झाला. ध्रुव आई-वडिलांना एकुलता एक होता असे कळते. दिवाळीला 10 दिवस राहिल्याने खरेदीदार बाजारात आलेले दिसतात. त्यामुळे गांधी चौकासह विविध ठिकाणी गर्दी दिसली. मुख्य चौकातील राहिलेले अतिक्रमण हटवण्याची मागणी होत आहे. शहरात गेले 2 दिवस सायंकाळी दमदार पाऊस झाला. दिवाळी खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठ गाठले आहे. रविवार सुट्टीचा दिवस तसेच उघाड असल्याने दुपारपासूनच दुकानात गर्दी दिसून आली. शहरातील मुख्य बाजारपेठ आणि गांधी चौक, टिळक रोड भागात बराच वेळ रहदारी खोळंबली होती. मुख्य मार्गावर दुकाने थाटल्यामुळे येण्या जाण्यात अडचण दिसली. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात दररोज गर्दी होणार हे लक्षात घेऊन अतिक्रमण विभागाने रविवारी देखील सक्रिय झाले पाहिजे, जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही. पावसामुळे भाज्यांची आवक मंदावली असून चढ्या दराने भाजी खरेदी करावी लागत आहे. भाज्यांना पर्याय असणाऱ्या डाळी महागल्या, त्यामुळे जादा पैसे मोजून भाजी खरेदी करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. त्यामुळे गृहिणी वैतागल्या आहेत. पावसाचा परिणाम भाज्यांवर देखील झाला आहे. हिरवा भाजीपाला तसेच अन्य भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे सध्या बाजारात टोमॅटो 70 ते 80 रुपये किलो, कांदे 60 रुपये किलो, पालक 80 रुपये किलो, फुलगोबी 60 रुपये, पत्ताकोबी 50 रुपये किलो तर लसूण 320 रुपये प्रति किलो दराने घ्यावा लागत आहे. मध्यंतरी लसणाचे भाव 400 रुपये किलो तर टोमॅटो 120 रुपये किलोने घ्यावे लागत होते. भाव किंचित घट झालेली दिसते. मुख्य भाजी बाजार आणि घाऊक बाजारातील दरात 10-15 रुपयांची तफावत दिसते. त्याचा भुर्दंड शहरापासून दूर अंतरावरील ग्राहकांना सोसावा लागतो.
सणासुदीच्या काळात तरी भाज्यांचे भाव स्थिर राहावे अशी ग्राहकांना अपेक्षा आहे. ऐन सणासुदीच्या काळात तेल, तूप, कडधान्य महागल्याने दिवाळीच्या सणावर आणि फराळावर महागाईचे विरजण पडले आहे. सोयाबीन तेलाच्या किमती लिटर मागे 30 ते 32 रुपयांनी वधारल्या आहेत. दिवाळी जवळ आली असल्याने आठवडाभर आधीच फराळाचे पदार्थ तयार करण्याकडे गृहिणींचा कल असतो. एकीकडे सोयाबीन तेलाची प्रचंड मागणी असताना दुसरीकडे सोयाबीन तेल महागल्याने सणाच्या उत्साहावर पाणी फिरले आहे. ऐन दसरा दिवाळी सणांच्या तोंडावर केंद्र सरकारने तेलावरील आयात शुल्क वाढवल्याने खाद्यतेलांच्या किमतीही वाढल्या आहेत. सोयाबीन तेलाच्या दरात किलोमागे चक्क 32 ते 35 रुपयांनी वाढ झाली. शेंगदाण्याचे तेल 180 वरून 200 रुपये तर मोहरीचे तेल 142 वरून 160 रुपये प्रति लिटर, वनस्पती तेल 122 वरून 130 रुपये प्रति लिटर महागले आहे. किरकोळ दुकानात खाद्यतेल 140 ते 145 रुपये प्रति लिटर दराने ग्राहकांना विकत घ्यावे लागते. त्यामुळे यंदा मागील वर्षीच्या तुलनेत नागरिकांना 30% अधिक पैसे मोजावे लागत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत तेलाच्या दरात 30% वाढ झाली आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. भाजपाच्या पहिल्या यादीत आमदार रणधीर सावरकर. प्रदेश सरचिटणीस सावरकरांवर पक्षाने दाखविला विश्वास. पहिल्या यादीत स्थान नसल्याने उमेदवारांमध्ये वाढली धाकधूक. 3 मतदारसंघातील भाजपा दावेदार मात्र प्रतीक्षेतच. कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिनी वादाची किनार. आमदार, कार्यकारी परिषद सदस्यांनी व्यक्त केला रोष. ई चार्जिंग स्टेशन अभावी शिवाई इलेक्ट्रिक बस आलीच नाही. 200 इलेक्ट्रिकल बसेस थांबल्या की थांबविल्या प्रश्नच. दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दीचा उच्चांक. तेलाचे वाढलेल्या दरांनी गृहिणींचे बजेट कोलमडले. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.